विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण परत काल एक आपण भाग टाकला होता मराठी भाषेचा डिसेंबर 2019चा. तर आज आपण अजून एक त्यातलाच भाग पाहू सेकंड पेपरमधला. तर त्याचं पहिलं आहे, याच्यामध्ये पॅरेग्राफ आहे. तर बरेचसे विद्यार्थी विचारतात की शीर्षकाचे प्रश्न आले तर कसे सोडवायचे. तर तुम्हाला एक सांगते की जास्त करून CTTच्या पेपरमध्ये शीर्षकावर प्रश्न नाही विचारले जात. त्यामुळं आणि जरी विचारले गेले तरी एक अंदाज घ्यायचा आपण पूर्ण ज्यावेळेस आपण पॅराग्राफ वाचतो त्यातून नेमकं आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यावरून आपण ते शीर्षक लिहायचं असतं. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अजून एक की असं पण कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांमध्ये की पाठ्यक्रम जो आहे पहिल्या पेपरचा आणि दुसऱ्या पेपरचा तो वेगवेगळा आहे, पेपर वेगवेगळे असतात. पेपर जरी वेगवेगळे असले तरी पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही जे पेपर आहेत त्यांचा पाठ्यक्रम हा एकसारखाच आहे. पाठ्यक्रमाचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. प्रत्येक व्हिडिओच्या तुम्ही ती पाहू शकता पाठ्यक्रमाचा व्हिडिओ. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे कन्फ्युजन असेल की आम्ही ह्या पेपरचा पॅडॉलॉजीचा अभ्यास केला तर आम्हाला दुसऱ्या पेपरला उपयोग नाही, असं नाही आहे. दोन्हींचा एकच आहे. जी पॅडॉलॉजी आहे ती दोन्ही पेपरची एकसारखीच आहे, प्रश्न एकसारखेच आहे. फक्त एकच त्यामध्ये फरक होतो की हे जे आहे ते 1ली ते 5वीचा असतो पहिला पेपर, आणि दुसरा पेपर जो असतो तो 5वीच्या पुढं म्हणजे 8वीपर्यंतचा असतो. तर मग त्या दोन्हीमध्ये फक्त एवढंच विचारलं जातं की पहिल्या वेळेस काय विचारलं तर प्राथमिक शिक्षणावरचं विचारलं जातं आणि दुसऱ्या जे पेपरमध्ये माध्यमिक शिक्षणावरचे प्रश्न विचारला. तेवढंच फक्त त्यामध्ये अंतर असतं, बाकी काही त्याच्यामध्ये पॅडॉलॉजीत वेगळा काही फरक नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पेपरचा अभ्यास केला तरी त्यातलेच क्वेश्चन इकडं तिकडं होत राहतात. तर आपण सुरुवात करूया आता. पहिला उतारा आहे इथे. तर उतारा वाचू आपण. आर्यवर्तातील प्राचीनतम भाषांपैकी एक होती संस्कृत. ती त्या काळातली ज्ञानभाषा होती. मुळात संस्कृत भाषेची संरचना ही शास्त्र निर्मितीसाठी पोषक आहे, कारण त्या भाषेमध्ये सूत्रमयता आणि निसंदिग्धता ही वैशिष्ट्ये आहेत. साहजिकच नेमका अर्थ व्यक्त करण्याच्या दृष्टीने विद्वान व बुद्धिनिष्ठ वर्गाने प्रामुख्याने याच भाषेवर लक्ष केंद्रित केले. परंतु संस्कृतखेरीज अनेक प्राकृत भाषाही आर्यवर्तात बोलल्या जात होत्याच. त्या भाषांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. अनेक अभिजात संस्कृत नाटकातील गौण पात्रे विविध प्राकृत भाषात बोलतात. तेव्हा प्राचीन काळी समाजातील सर्वसामान्यांचा मोठा वर्ग याच भाषा बोलत असावा. आजच्या अनेक भाषांच्या जडणघडणीत या प्राकृत भाषेचेही योगदान असणार हे निश्चित. प्राकृत शब्दाच्या शब्दकोशातील अर्थ नैसर्गिक, स्वाभाविक असा आहे. अर्थातच तिला मूळ भाषा असे म्हणता येईल. ती बहुजन वर्गाकडून बोलली जात होती. ती विविध बोलींचा समूह होती आणि तिचे अस्तित्व थेट इसवी पूर्व 4थ्या शतकापासून इसवीसनोत्तर 1800 पर्यंत निश्चितपणे होते. या प्राकृत भाषांनी म्हणूनच त्यावेळी लिहिल्या गेलेल्या नाटकात प्रवेश केला. खास करून त्यापैकी शौरसेनी, महाराष्ट्री व मागधी या भाषा नाटकीय प्राकृत भाषा म्हणून मान्यता पावल्या. याखेरीज प्राच्य भाषा बाल्हिकी, दाक्षिणात्य, साकारी, द्रमिली अशाही अनेक भाषा होत्या ज्यांचा वापर संस्कृत नाटकात केला गेला आहे. द्रमिली ही खास वनवासी जनांची भाषा म्हणून वापरली गेली, तर नायिका आणि तिच्या सख्या शौरसेनी या प्राकृत भाषेचा वापर करतात. चेट, वीट अशी पात्रे अवंती प्राकृत भाषेत बोलतात. गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह महाराष्ट्री प्राकृतात रचलेला व विशेष मान्यता पावलेला ग्रंथ आहे. राजा हाल याने तो ग्रंथित केला. महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन राजांची राजभाषा म्हणून मान्यता पावलेली होती.
महाराष्ट्री शौरसेनी मागधी या मुख्य प्राकृत भाषांच्या संरचनेवरून त्या कोणत्या स्थानी बोलल्या जात असाव्यात याचा अंदाज बांधता येतो. महाराष्ट्री प्राकृत ही भारताच्या नैऋत्य भागात बोलली जाणारी भाषा होती. तिचा प्रभाव कोकणी, मराठी, सिंहली आणि मालदिवी भाषांवर दिसतो. शौरसेनी प्राकृत ही मध्य भारतात बोलली जात होती. तिचा प्रभाव हिंदी व तिच्या उपभाषा तसेच पंजाबी भाषेवर दिसतो. मागधी प्राकृत ही पूर्व भारतात बोलली जाणारी भाषा होती. तिचा प्रभाव बंगाली, आसामी, बिहारी, भोजपुरी, मैथिली या भाषांवर दिसतो. थोडक्यात प्राचीन भारतात असंख्य प्राकृत भाषा अस्तित्वात होत्या. काही त्यांच्यातील रचनामुळे आजही अभ्यासकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. भाषा ही प्रवाही असते. उगम पावणे, विकसित होणे किंवा रूपांतरित होणे हा तिचा धर्म आहे. या भाषांचे दुवे संस्कृती, इतिहास व समाज जीवन यांचे आरसे असतात. म्हणूनच हे दुवे निसटू नयेत यासाठी त्यांचे जतन व्हायला हवे. तर आपण उतारा वाचलेला आहे, तर आपण त्याच्यावरचा प्रश्न पाहू. तर आता त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे की सातवाहन काळात कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. तर सातवाहन काळामध्ये कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता. तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्री प्राकृतला. सातवाहन काळामध्ये कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता. तर महाराष्ट्रीय प्राकृतला. तर याचं उत्तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे लिहिलेलं आहे की महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन राजांची राजभाषा म्हणून मान्यता पावलेली होती. अशाच प्रकारे एकदा आपण जो उतारा वाचून घेतला की आपण त्याचं काय करू शकतो, परत जाऊन त्याचे मग उत्तर बरोबर आहेत की नाही ते एकदा पाहायचं आणि मगच त्याला सर्कल करायचा. म्हणजे काय होतं की आपलं उत्तर चुकत नाही. यामध्ये आपल्याला खूप स्कोप असतो की आपले मार्क मिळवण्याचा. पुढचा प्रश्न पाहू. हाल राजाला कोणत्या गोष्टीचे श्रेय दिले जाते. पहिलं भाषाच्या जडणघडणीचे, दुसरं वनवासी जनांच्या भाषेचे, तिसरं गाथा सप्तशतीच्या संपादनाचे आणि चौथं इतिहास व समाज जीवनाचे. तर याचं बरोबर उत्तर आहे तिसरं की गाथा सप्तशतीच्या संपादनाचे. तर आता आपण जे पाहिलं होतं त्याच पॅराग्राफमध्ये जे आपण सातवाहन राजाच्या महाराष्ट्र प्राकृतचं पाहिलं होतं त्याच्याच वर इथं गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह महाराष्ट्री प्राकृत रचलेला व विशेष मान्यता पावलेला ग्रंथ आहे. तो राजा हाल याने तो ग्रंथित केला. हे इथं त्याचं दुसऱ्याचं उत्तर होतं. म्हणजे कधी कधी काय होतं की उत्तरं पण तिथेच असतात, फक्त आपल्याला थोडंसं शोधावं लागतं. असं म्हणतात की एका पॅराग्राफमध्येच असतात, पण कधी कधी तसं नाही होत, आपल्याला पाहावं पण लागतं ते. पुढचा प्रश्न पाहू आपण. अभिजात नाटकातील मुख्य पात्रे कोणती भाषा बोलत असत. पहिलं प्राकृत, दुसरं संस्कृत, तिसरं बिहारी आणि चौथं भोजपुरी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत. म्हणजे मुख्य पात्र विचारले. जर गौण पात्र विचारले असते तर गौण पात्र जे होते ते कोणती भाषा वापरायचे, ते प्राकृत भाषा वापर करायचे. जे काही बाकीचे जे त्यांचे सखी असायच्या नायिकेच्या या त्या वेगवेगळ्या भाषांचा वापर करायचे, पण जे मुख्य पात्र होते ते संस्कृत भाषेचा वापर करायचे. पुढचा पाहू. संस्कृत नाटकात द्रमिली भाषेचा वापर कोणासाठी करण्यात येत असे. संस्कृत नाटकामध्ये द्रमिली भाषेचा वापर कोण करत असे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक 3 वनवासी जन करत असत. त्याचं जर उत्तर तुम्हाला पाहायचं असेल तर इथं दिलेलं आहे पहा की द्रमिली ही
खास वनवासी जनांची भाषा म्हणून वापरली गेली. तर अशा प्रकारेच आपण प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि ते बरोबर असेल तर मग त्याच्यावर सर्कल करत जायचा. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? पहिलं शौरसेनी, दुसरं सिंहली, तिसरं प्राकृत आणि चौथं कोकणी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. काय सामान्य नाम कोणतं आहे? प्राकृत. कारण प्राकृतमध्ये अनेक उपभाषांचा देखील समावेश होतो. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या मते महाराष्ट्र प्राकृतचा प्रभाव कोणत्या भाषेवर दिसत नाही? पहिलं कोकणी, दुसरं मैथिली, तिसरं मराठी आणि चौथं मालदिवी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. मैथिली भाषेवर त्याचा प्रभाव दिसत नाही. पुढचा प्रश्न पाहू. पूर्व भारतात कोणती भाषा बोलली जात असे? पहिलं मागधी प्राकृत, दुसरं शौरसेनी, तिसरं द्रमिली आणि चौथं सिंहली. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. मागधी प्राकृत ही पूर्व भारतामध्ये काय होती? बोलली जाणारी भाषा आहे. पुढचा प्रश्न पाहू. संस्कृत आर्यवर्तातील प्राचीनतम भाषांपैकी एक होती. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर याचं पहिलं ऑप्शन आहे नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. हे काय प्राचीनतम काय आहे? विशेषण आहे. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या मते सूत्रमयता आणि निसंदिग्धता ही प्रामुख्याने कोणत्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत? पहिलं संस्कृत, दुसरं महाराष्ट्री, तिसरं प्राकृत आणि चौथं शौरसेनी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संस्कृत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक पॅराग्राफवरचे इथले संपले आहे प्रश्न. तर आता आपण पुढचं जे आहे ते कवितेचं आहे. तर कविता वाचूया. लिहू आभाळाला कसा घेऊ कोणती मी शाई, आई सामावली त्यात तीरे जन्माची पुण्याई, आई आई बोलताना दाटे काळजात काय, जखमांना शिवताना आई होते माझी साय, तिचे रूप विश्वव्यापी तिची स्तुती विश्वापार, आई शब्द आहे खास जणू आत्म्याचा उद्धार, आई ओंकार आरंभ तीच वेद गीता गाथा, आई लाभली जयाला असे त्याचा उंच माथा, माझे भाग्य आहे थोर आई सोबत जगतो, तिच्या मायेच्या उभेत स्वप्न उद्याचे बघतो. तर याच्यावरचे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे विशेषण नसलेला पर्याय निवडा. विशेषण नसलेला पर्याय निवडा. तर पहिला आहे पुण्याई, दुसरा आहे उंच, तिसरा आहे उबदार आणि चौथा आहे स्वप्न. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. 4 हे काय स्वप्न हे काय विशेषण नाहीये. पुढचा प्रश्न पाहू. भविष्य काळाचे स्वप्न कवी कशात पाहतो? पहिलं वेद, दुसरं गीत, तिसरं मायेची उब आणि चौथं साय. तर कवी कशामध्ये पाहतो भविष्य काळाचे स्वप्न? तो मायेच्या उबेमध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. आईच्या अस्तित्वाची नि व्यापाची तुलना कवीने कोणाशी केली आहे? पहिलं ओंकार, दुसरं गाथा, तिसरं आबाळ आणि चौथं विश्व. म्हणजे त्यांनी कोणाशी तुलना केलेली आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे विश्वासी त्यांनी काय केलेली आहे? आईच्या अस्तित्वाची तुलना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे क्रियापद असलेला पर्याय निवडा. पहिला आहे आई, दुसरं करते, तिसरं उंच, चौथं माथा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 करते. पुढचा प्रश्न पाहू. पुढील पर्यायांपैकी सर्वनाम शोधा.
पहिला आहे तिचं, दुसरं आहे काळीज, तिसरं आहे आभाळ आणि चौथं काय आहे माया. तर तिचं याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 तिचं. तिचं हे काय आहे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न पाहू. जन्माच्या संचिताची उपमा कवीने कोणाला दिली आहे? 1 आभाळ, दुसरं आई, तिसरं विश्व आणि चौथं वेद. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. कोणाला दिली आहे? आईला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आता कवितेचे देखील प्रश्न संपले. तर इथून पुढे अध्यापनशास्त्र सुरू होतं. आता तुम्हाला तर माहिती की उतारा आणि कविता यामध्येच व्याकरण पूर्ण होत असतं आणि त्याच्या पुढे 15 प्रश्न जे असतात ते अध्यापनशास्त्रावरचे असतात. तर आता आपण ते पाहू. पहिला प्रश्न, कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंब वाचन नव्हे. 1 विधायक वाचन, दुसरं कल्पनारम्य, तिसरं प्रगमनशील, चौथं ठरवून केलेले. म्हणजे कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंब नव्हे. कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंब नव्हे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ठरवून केलेले वाचन नव्हे. पुढचा प्रश्न पाहू. दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? पहिलं, त्यामुळे वाचनाचा जास्त आनंद मिळतो. दुसरं, सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता वेतात. तिसरं, यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते. आणि चौथं, असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजावून घेणे होय. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता वेतात. हे काय चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित असते? पहिलं, लेखन पद्धती, दुसरं निष्पत्ती, तिसरं लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही आणि चौथं उत्तम हस्ताक्षर. तर प्रक्रियात्मक लेखन पद्धती कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते? तर ऑप्शन क्रमांक 3 लेखन पद्धती व निष्पत्ती या दोन्हींवर लक्ष केंद्रित असते. पुढचा प्रश्न, भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? पहिलं, मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते. दुसरं, मजकूर अधिकृत असतो. तिसरं, मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते. चौथं, विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यात वाढ होते. कमी महत्त्वाची विचारली आहे. तर फक्त वाचन श्रवण कौशल्यात वाढ होते हे काय आहे? कमी महत्त्वाची बाब आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिलं, विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. दुसरं, विरामचिन्हामुळे वाक्यात क्वचितच बदल होतो. तिसरं, विरामचिन्हामुळे मजकुराचे सौंदर्य वाढते. चौथं, विरामचिन्हामुळे मजकूर वाचताना अडथळा निर्माण होतो. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 काय? विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. हे तर आपल्याला माहिती आहे. विरामचिन्ह जर योग्य ठिकाणी नसेल तर अर्थात वाक्याचा पूर्ण अर्थ बदलून जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा? पहिला आहे अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण. दुसरं, कल्पनाचे सादरीकरण. तिसरं, मर्यादित शब्दसंख्या. चौथं, म्हणी आणि वाक्प्रचारांचा उपयोग. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 कल्पनांचे सादरीकरण. मूल्यमापन करताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर भर देण्यात यावा? कल्पनांच्या सादरीकरणावर.
पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेखा 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही? पहिलं, शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थिती सांगड घालणे. दुसरं, घोकंपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे. तिसरं, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे. आणि चौथं, मूल्यमापन पद्धती परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावरचा एक मराठीतल्या जवळजवळ 3 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा खूप मोठा आहे तो. त्याचे मी 3 व्हिडिओ आधीच टाकलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला जर पाहायला वेळ असेल तर नक्की पहा. म्हणजे तुम्हाला याचा उपयोग सर्व पेपरमध्ये ज्यावेळेस असे प्रश्न येतील अभ्यासक्रमावरचे ते तुम्ही करू शकता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावरचे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे. हे त्यांच्या तत्वांचा समावेश नाहीये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहू. काय झाले, कसे झाले, कुठे झाले, केव्हा झाले, त्याचा परिणाम काय झाला याचे शाब्दिक वर्णन म्हणजे? पहिलं, प्रकल्प कार्य. दुसरं, स्वाध्याय. तिसरं, प्रसंग अहवाल. आणि चौथं, पदनिश्चयन श्रेणी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रसंग अहवाले म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? काय झाले, कुठे झाले, याला काय म्हणणार की प्रसंग अहवाल. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल? पहिलं, चाचणीमध्ये मिळालेले गुण. दुसरं, विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा. तिसरं, राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम समजणे. चौथं, भाषेची उद्दिष्टे आणि साध्य जाणून घेणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा. पुढचा प्रश्न पाहू. वॅगोस्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी. कारण पहिलं, शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल. दुसरं, विद्यार्थी परस्पर काम करीत असल्यास शिक्षकाला विश्रांती मिळेल. तिसरं, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. आणि चौथं, या प्रकारच्या अंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की काय, विद्यार्थ्यांमधील परस्पर अंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नवीन असतील विद्यार्थी त्यांना माहीत नसेल, मी मागं ज्यावेळेस शिकवत होते त्याच वेळेस सांगितलं होतं की CTET परीक्षेत काय करायचं, आपल्याला जर एखादं ऑप्शन नसेलच येत तर जे सगळ्यात मोठं ऑप्शन असतं त्याला आपण सर्कल करू शकतो. पण ते बरोबर आहे का थोडंसं वाचून पाहायचं. शक्यतो असंच होतं की जे मोठं असतं ते उत्तर बरोबर असतं. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांना भाषा शिकविताना अक्षरे बाराखडी न शिकविता लहान लहान वाक्यांपासून सुरुवात करावी. यावरून कोणती गोष्ट लक्षात येते? पहिलं, संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो. दुसरं, भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते. तिसरं, भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्त्व आहे. चौथं, व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो. पुढचा प्रश्न पाहू. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यूट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवितात. अंध विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर करून शिकवतात. तर अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खोल्यांमधून भाषा शिकवितात. या ठिकाणी मल्टीमीडियाचा वापर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कोणत्या वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी केला? पहिलं, भाषिक भेद. दुसरं, अध्ययन पद्धती. तिसरं, अध्ययन अक्षमता. आणि चौथं, अधिकृत पाठ्य साहित्य. तर आता भाषिक भेद इथं नाही आहे, भाषिक भेद नाही आहे. आणि अध्ययन अक्षमता, आता अध्ययन अक्षम विद्यार्थी कोणते असतात?
ज्यांना बुद्धिमत्ता कमी असते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अ ब क ड असे जे विद्यार्थी असतात त्यांना ड आणि ट मधला फरक न कळणं किंवा जे थोडं कमी लेवलचे असतात त्यांना अध्ययन अक्षम म्हणतात. त्यांच्यामध्ये बाकी कोणते बौद्धिकदृष्ट्या ते कमी असतात, त्यांच्यात बाकीचा कोणताही व्यंग नसतो. आणि अधिकृत पाठ्यसाहित्य, तर अधिकृत पाठ्यसाहित्य तर सगळ्यांसाठी अवेलेबल असतं. तर म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2. याचं बरोबर ऑप्शन काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. अध्ययन पद्धती येते एक, की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शिकवणे. पुढचं पाहू. भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसे पाहावे? पहिलं, शिक्षणातील अडथळा व अडचण. दुसरं, विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब. तिसरं, चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. चौथं, विद्यार्थ्याने निष्काळजीपणे केलेल्या चुकांचा ताबडतोब दुरुस्ती करावी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब. म्हणजे ज्यावेळेस असं काही विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या तर त्यांना त्या चुका लगेच दर्शवून द्यायच्या नाही, तर त्यांना थोडं वेळ द्यायचा आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना ती चूक त्यांची दाखवून द्यायची, शैक्षणिक ह्याच्यामध्ये जी काही चूक झाली ती. पुढचा प्रश्न पाहू. दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे टिंबटिंब होय. पहिलं, लक्षपूर्वक ऐकणे. दुसरं, संयमपूर्वक ऐकणे. तिसरं, शिस्तशीर ऐकणे. आणि चौथं, सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, लक्षपूर्वक ऐकणे. पुढचा प्रश्न पाहू. हा शेवटचा प्रश्न आहे आता. मुख वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो? पहिलं, शब्दसंग्रह. दुसरं, व्याकरण. तिसरं, बोलण्याचे कौशल्य. आणि चौथं, वाचन कौशल्य. इथं काय विचारलंय? मुख वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो? तो कोणता कमी लाभ होईल? शब्दसंग्रह तर त्याचा वाढू शकतो, व्याकरण त्याला माहिती आहे, वाचन कौशल्य वाढीस लागतं. म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर आहे मग? ऑप्शन क्रमांक 3, की त्याला बोलण्याचे कौशल्य जे आहे ते त्याच्यामध्ये वाढ थोडी कमी होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.